9 मार्च आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी समीर आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष। भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात जेव्हा तबला या वाद्य प्रकाराचे नाव घेतले जाते तेव्हा सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तबल्याचे जादूगार उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला। संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता। त्यांचे वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्ला रखा यांच्या मार्गदर्शनाखाली उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीताचे धडे घेतले। त्यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम वयाच्या 12व्या वर्षी केला। झाकीर हुसेन यांनी आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस 1970 मध्ये प्रारंभ केला। त्या एका वर्षात सुमारे 150 तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशात सादर केले। त्यांनी सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशिष खान यांसोबत 1970 साली शांती बँड आणि पुढे इंग्रज गिटार वादक जॉन मॅक्लोक्लिन व व्हायोलिन वादक एल शंकर यांच्यासोबत 1975 साली शक्ती बँड स्थापन केला। त्यांच्या वादनशैलीने व सादरीकरणाने त्यांनी भारतात व विदेशात तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली। हा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।